नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT ॲडमिशन 2025-26 याबाबतचं एक नवीन GR आलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे या GRमध्ये काय काय सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय दिनांक 13/1/2025 रोजी हा GR जो आहे तो प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून काढण्यात आलेला आहे. हा GR काय सांगतो थोडक्यामध्ये पाहूया. विषय तुम्ही पाहू शकताय, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना दिलेल्या आहेत. काय सूचना आहेत ते देखील आपण पुढे पाहूया. तुम्ही ते पाहू शकताय, हा जो GR आहे हा GR डाउनलोड कसा करायचा हे देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तुम्ही ते पाहू शकताय, ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया दिनांक 14/1/2025 ते दिनांक 27/1/2025 या कालावधीपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही उद्यापासून 27 तारखेपर्यंत RTचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते विद्यार्थी नोंदणी, ज्याला आपण दुसरा टप्पा म्हणतो, तर हा दुसरा टप्पा 14/1/2025 ते 27/1/2025 पर्यंत सुरू राहणार आहे. तर तुम्हाला पटापट आपले ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबाबत देखील आपला व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे. तर सर्व पालकांना विनंती आहे, आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायला सुटतील उद्या, तर त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला भेटून जाईल. तर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही इथे सूचना ह्या वाचून घ्यायच्या आहेत. मी इथे महत्त्वाचे पॉईंट कवर करत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय, ही काही वेबसाईट आहे फॉर्म भरण्यासाठीची. तर तुम्ही इथे पाहू शकताय, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळा या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग स्तरावर 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी कोणत्या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय, https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो दिलेल्या मुदतीमध्ये म्हणजे 27/1/2025 या टायमाच्या आत तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर वंचित घटकामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो ते इथे दाखवलेला आहे. हा चार्ट तुम्ही पाहून घ्या. PDF नंतर डाउनलोड कशी करायची ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्यानंतर इथे आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. RT 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळा तुम्हाला निवडता येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला विचार करायचा आहे आणि तुमच्या सोयीनुसार 10 शाळांची निवड तुम्हाला इथे करता येणार आहे. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे Google मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता जो बलून जास्तीत जास्त 5 वेळा तुम्हाला निश्चित करण्यात येईल याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची. जे काही तुमचं लोकेशन तुम्ही दाखवणार आहे ते लोकेशन जर तुमचं चुकत असेल तर तुम्हाला ते बदलून तुमचं जे लोकेशन पॉईंट आहे ते 5 वेळा तुम्हाला चेंज करण्याची ते सवलत दिलेली आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला अर्ज जे आहे ते लवकरात लवकर सादर करण्याची इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता आपण बघूया, पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची नाही आहेत. त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. यामध्ये तुम्ही निवासी पुराव्यामध्ये कागदपत्र कोणकोणती देऊ शकता पहा. 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता
तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकताय। जर तुमचं स्वतःचं मालकी हक्काचं जर घर असेल तर तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकताय, अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकताय, वीज बिल देऊ शकताय, टेलिफोन बिल देऊ शकताय, प्रॉपर्टी टॅक्स देयक म्हणजेच घरपट्टी देऊ शकताय, मतदान ओळखपत्र देऊ शकताय, पासपोर्ट देऊ शकताय व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही इथे देऊ शकताय जर तुमचं स्वतःचं घर असेल तर। 25% प्रवेशाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास तुम्हाला भाडे करार हा ग्राह्य धरण्यात येणार आहे। जर तुमचं स्वतःचं घर नसेल, तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला भाडे करार हा इथे द्यायचा आहे, तो इथे चालणार आहे। सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा असायला हवा, नोंदणी असणे अनिवार्य आहे। भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा असं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे। जे काही तुम्ही भाडे करार बनवणार आहेत तर तो RTचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, त्याच्या अगोदरचा भाडे करारनामा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल। ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द देखील करण्यात येईल। त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तरच तुम्हाला तो भाडे करारनामा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा। आता यामध्ये तुम्ही कोणकोणती कागदपत्रे देऊ शकताय? तुम्ही ग्रामपंचायतमधील दाखला देऊ शकताय, महानगरपालिकेमधील दाखला देऊ शकताय, नगरपंचायतमधील दाखला देऊ शकताय, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला देऊ शकताय, अंगणवाडीमधील किंवा बालवाडीमधील रजिस्टरमधील दाखला जर असेल तो देखील तुम्ही इथे जन्मतारखेचा पुरावा म्हणून देऊ शकताय। आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन देखील तुम्ही इथे देऊ शकताय। त्यानंतर सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास तुम्हाला इथे कोणते कागदपत्र सादर करायचे तर पहा, तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी दिलेला पालकांचा जातीचा दाखला किंवा बालकाचा जातीचा दाखला हा तुम्हाला इथे द्यायचा आहे जर तुम्ही जात संवर्गात येत असाल तर। आणि हा परराज्यातील जर असेल तर तो इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचाच हा पाहिजे आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाचा दाखला बघा कोणता द्यायचा आहे तर RT 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे। उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला म्हणजे सॅलरी स्लिप, कंपनीचा दाखला किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल हे इथे सांगण्यात आलेलं आहे। सत्रात RT 25% प्रवेशासाठी बालकाचे वय हे खालील तक्त्याप्रमाणे राहणार आहे। जर तुम्हाला प्ले ग्रुप किंवा नर्सरीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा तुम्हाला काय राहणार आहे तर कमीत कमी 3 वर्ष हे तुमच्या मुलाचे वय पाहिजे आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस हे वय पाहिजेत, तर तुम्ही प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी पात्र असणार आहेत। जर ज्युनियर KGसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मुलाचे वय हे 4 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस हे असणं पाहिजेत, तेव्हा तुम्ही ज्युनियर KGसाठी अप्लाय करू शकणार आहात। जर तुम्हाला सिनियर KGसाठी अप्लाय करायचं आहे तर तुमच्या मुलाचं वय हे 5 वर्ष कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे असायला पाहिजे आहे। आता भरपूर सारे पालक म्हणतील की माझ्या मुलाची जन्मतारीख ही आहे, अमुक आहे, टमुक आहे, तर त्याचा पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पर्याय सांगणार आहे की वय कॅल्क्युलेट कसं करायचं ते देखील तुम्हाला मी इथे सांगणार आहे। त्यानंतर इथे पहा, इयत्ता पहिलीसाठी जर तुम्ही अप्लाय करणार आहात RT ॲडमिशन 2025-26साठी तर तुमच्या मुलाचे वय हे 6 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे आहे। आता त्यानंतर जी काही दिव्यांग मुले असतील त्यांच्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते सर्व इथे या
PDF मध्ये दिलेले आहे। ही PDF तुम्ही एकदा वाचून घ्या। त्यानंतर अनाथ बालके असतील त्यांच्यासाठी कोणती कागदपत्रे आहेत, HIV बाधित बालके असतील, घटस्फोटित महिला असतील त्यांच्यासाठी कोणती कागदपत्रे आहेत, न्यायप्रविष्ट घटस्फोट प्रकरण असेल तर त्यांच्यासाठी कोणती कागदपत्रे आहेत, विधवा महिलांसाठी कोणती कागदपत्रे आहेत, ही सर्व माहिती आपल्याला या PDF मध्ये देण्यात आलेली आहे। ही PDF कशी डाउनलोड करायची ते देखील तुम्हाला मी सांगतो। तर ही PDF डाउनलोड करण्यासाठी आपल्याला Google Chromeमध्ये यायचं आहे। कोणतेही एक वेब ब्राउझर ओपन करा। ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे RT एवढं टाकून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर RTची ही ऑफिशियल वेबसाईट आलेली दिसेल। इथे आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन फॉर RT 25% रिझर्वेशन यावरती एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय सन 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या RT अंतर्गत 25% प्रवेशाबाबत सूचना ही एक टॅब तुम्हाला दिसेल। तर यावरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड हे तुम्हाला दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची PDF जी आहे ती आता डाउनलोड झालेली आहे। ही PDF तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे। यामध्ये सर्व सूचना सविस्तर दिलेल्या आहेत। या सूचना तुम्ही वाचायच्या आहेत। संपूर्ण इंस्ट्रक्शन यामध्ये दिलेले आहेत। आता ऑनलाईन फॉर्म जेव्हा उद्या चालू होणार आहे त्यावेळेस याचा ऑनलाईन व्हिडिओ फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपले चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवायचे आहे।